देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली. त्यात विरोधकांची 14 मते फुटल्याचा दावा भाजपने केला असून ही मते कोणाची याबाबत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्य या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र होते. दोन्ही सदनांचे एकूण 788 सदस्य आहेत. त्यापैकी 245 राज्यसभेचे आणि 543 लोकसभेचे सदस्य. मात्र सध्या या सदस्यांची एकूण संख्या 781 आहे, कारण राज्यसभेत 6 आणि लोकसभेत 1 जागा रिक्त आहे. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी 391 मते आवश्यक होती. एनडीएच्या 427 खासदारांनी मतदान केले. एकूण 781 खासदारांपैकी 13 जणांनी मतदान भाग घेतला नाही. त्यापैकी तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचे BRS 4, बिजू जनता दलाचे बिजत 7, अकाली दलाचे 1 आणि 1 अपक्ष खासदारांनी मतदान केलं नाही. अकाली दल वारिस पंजाब दे चा सरबजीत सिंग खालसा यांच्यासह अमृतपाल सिंग यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेतला आहे. खदूर साहेब लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेला अमृतपाल सिंग आसाममधील दिब्रुगढ मध्यवर्ती तुरुंगात आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षानेही राधाकृष्ण यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. YSR काँग्रेसचे लोकसभेत 4 आणि राज्यसभेत 7 खासदार आहेत. जगनमोहन यांच्या या निर्णयामुळे एनडीएच्या मतदानामध्ये थेट 11 ने वाढ झाली. त्यामुळे एनडीएची मते 438 वर पोहोचली. आणखी विरोधकांची 14 मते मिळाल्यास भाजपचा दावा आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी एका खास पेनचा वापर केला जातो. त्याचा वापर करूनच खासदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतात. राज्यसभा सचिवालयाच्या सूत्रांनुसार या पेनमध्ये एक खास प्रकारची शाई असते. मतदानाची गुप्तता भंग होऊ नये म्हणून ती वापरली जाते. 2017 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदाच या विशेष पेनचा वापर करण्यात आला होता. या शाईचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लिहिले की ती पुसता येत नाही. मतदान केल्यानंतर हे विशेष पेन तिथल्या तिथे संबंधित खासदारांकडून घेतले जाते. कोणी त्या पेनचा वापर केला नाही तर ते मत अवैध ठरते. 2017 मध्ये 11 मते आणि 2022 मध्ये 15 मते या कारणामुळे अवैध ठरली. आजही अवैध मतांची संख्या 15 एवढीच होती. दरम्यान गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी पंतप्रधान HD देवेगौडा, काँग्रेस संसदीय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल व मुरुगन आदींनी मतदान केले. खरगे यांच्या हातात हात घालून मतदानासाठी जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्रही समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाले व त्यावर काँग्रेसने लगेच उपरोधिक प्रतिक्रिया दिली.